शिका. धंदा करायचा असेल ना तर हे शिका, मामांकडून शिका. थोडं कळकळीची विनंती आहे तुम्हाला. मी तर करायलोच, तुम्ही पण करा बाबा. थोडं नाही याला पैसे माग, त्याचं कर्ज काढ, याचं कर्ज काढ, दुकान लायटिंगचा बोर्ड टाक, कोणतं बॅनर लाव, कोणतं काही कर, कशाची गरज नाही. तू तुझ्यातली क्वालिटी बाहेर काढ, काहीच गरज नाही तुला. ओके. आपला असं दुधाचा धंदा चालू केला. मग मित्राच्या नादाने ते हॉटेलमध्ये दूध टाकायचं चालू केलं. मग दूध टाकता टाकता आयडिया आली आपल्याला हे धंदा चालू केला तर काय होईल. मित्रांनी साथ दिल्यामुळे हे धंदा चालू केला. मग हे धंदा असा चालू केला की परमेश्वराने आपल्या हाताला बी चव दिली. त्यामुळे आपण ह्या पडलो ते हे जास्तीच आपलं फॉर्मला आलो आपण ह्याच्यामध्ये. साथीचा काही प्रश्न नाही. भांडवल नसल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आता तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्र एवढा हा व्हिडिओ व्हायरल कारण की सांगता सोय नाही, कारण मी टेस्ट आहे, कारण माझं मन तृप्त करणारी हा मिसळ आहे. बरोबर आहे. सगळे नगरसेवक, पोलीस, सहकार नगर सगळे लोक येतात, सगळ्याला आवडली. मग मला ह्याच्यामध्ये प्रोत्साहन वाटलं म्हणून मी अजून ह्यालाच वर जातो. मिसळ खायची ते फक्त खंडागळ्यांची धर्राक एकदम काय एक नंबर तर्री. मी आत्तापर्यंत मिसळ खाल्ली पण एवढी टेस्ट नव्हती, पण ती आता खाल्ली. माझाच उरला म्हणजे एकदम अजून एकदा धन्यवाद. एक नंबर. ओके. पसीना छूट. ओमकार तो उठ लवकर आता. रस्ता ना कसं आहे तिकडे. ओके ना. याला पैसे माग, त्याचं कर्ज काढ, याचं कर्ज काढ, दुकान लायटिंगचा बोर्ड टाक, कोणतं बॅनर लाव, कोणतं काही. एवढं दुकान ना बॅनरची गरज ना कशाची गरज. मित्रांनो शिका. धंदा करायचा असेल मित्रांनो एक सांगतो स्पष्ट, रेट बी ठोकून, क्वालिटी बी ठोकून. असं नाही भलतं दाखवायचं अनलिमिटेड ते भंगलं तर भंगारा टेस्ट गिळू वाटणार. 4 पावच्या मध्ये 2 पावच्या मध्ये जाई ना ते पाव. असलं नाही तर 10 रुपयाला 1 पाव. पैसे तसेच, क्वालिटी बी तशीच. त्यामुळे दाखवतो मिसळ धुडा. तिकडे काही एकदम कडक कडक. तर इथली मिसळ मी तुम्हाला फायनली आता दाखवतो. इथे आलेली आहे. तरी अशा प्रकारे स्पेशल मिसळ आहे. आणि हा वडापाव आहे त्यांचा स्पेशल. पाहू शकता कशा प्रकारे आहे. त्यामध्ये आपल्याला मिसळ आहे. त्या मिसळचा रेट, याचे वैशिष्ट्ये आणि सुरुवात आपली कशी झाली. एकदम साधी सिंपल दुकान तुम्ही पाहिलं मित्रांनो कसं दुकान आहे. आणि एक 40 वर्षाखालचं जुनं दुकान आहे. म्हणजे बघा ना, कल्पना मामाला कशी आली असेल ती कल्पना. म्हणजे एवढी कला, कोणती पण गोष्ट करताना मित्रांनो, काही पण करताना त्याची कहाणी असते. तर ती कहाणी आपण स्वतः त्या मामाकडून आपण ऐकून घेऊया. तर ती कहाणी खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तर पाहूया ती कहाणी कशा प्रकारे असणार आहे. तर मामा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम ओमी फूड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मामा. नमस्कार. बोला. आणि याची तुम्ही मिसळची सुरुवात, तुमचं शॉप आणि तुम्हाला प्रेरणा कशी भेटली मामा. कशी भेटली म्हणजे शाळा सुटल्यानंतर उद्योगधंदा काय नव्हता. मग त्यामुळं आपला असं दुधाचा धंदा चालू केला. मग मित्राच्या नादाने ते हॉटेलमध्ये दूध टाकायचं चालू केलं. मग दूध टाकता टाकता आयडिया आली आपल्याला हे धंदा चालू केला तर काय होईल. मग मित्रांनी साथ दिल्यामुळे हे धंदा चालू केला. मग हे धंदा असा चालू केला की परमेश्वराने आपल्या हाताला बी चव दिली. त्यामुळे आपण ह्या पडलो ते हे जास्तीच आपलं फॉर्मला आलो आपण ह्याच्यामध्ये. असे हे कहाणी आपण चालू केली. मग हे आहे प्रगती करतोय पण आपल्याला साथ नसल्यामुळे थोडेसे आपण मागे राहिलेले याच्यामध्ये. भांडवल साथीचा काही प्रश्न नाही. भांडवल नसल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आता तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्र एवढा हा व्हिडिओ व्हायरल कारण की सांगता सोय नाही, कारण मी एवढं जीव ओतून सांगितलेलं आहे काका की हा मिसळ एकदम टेस्ट आहे. कारण माझं मन तृप्त करणारी हा मिसळ आहे. बरोबर आहे. टेस्ट आहे म्हणजे सगळे नगरसेवक, पोलीस, सहकार नगर सगळे लोक येतात, सगळ्याला आवडली. मग मला बी ह्याच्यामध्ये प्रोत्साहन वाटलं म्हणून मी अजून ह्यालाच वर जातोय. अच्छा. तर या मिसळचा रेट काय आहे मामा. प्राइस 80 रुपयाला आहे. अच्छा. आणि वडा शॅम्पल 60 रुपयाला आहे. वडापाव 15ला आहे. अच्छा. आणि शॅम्पल पाव 50ला आहे. अच्छा. एकदम क्वालिटीमध्ये सगळं विकतो मी. अच्छा. तर त्याचा ॲड्रेस तुमचा कस्टमरला आता इथं ऑडियन्सला आले पद्मावतीला यायचं. पद्मावतीला आल्यानंतर सहकार पोलीस स्टेशनच्याच बोळीत आपण इकडे हत्ती चौकात जातो त्या रोडला आहे. शाळेच्या समोर हरणेश्वर विद्या मंदिरच्या समोर आहे. अच्छा. त्याचा टायमिंग काय शॉपचा. सकाळी 9 वाजता चालू होती मिसळ. 10, 10:30, 11 वाजता वडा भजी होतात. दुपारी 2:30-3 वाजता क्लोज. अच्छा. म्हणजे मिसळची नेमकं तुम्हाला म्हणजे स्वप्नामध्ये काय आठवण आली की आता अशी मिसळ बनवायची का तुम्ही असं
प्रॅक्टिकली पक्का केलं मला सगळं. आवड आहे. काही जरी बनवलं मी तरी माझ्या हातनं चांगलंच होतं. मला स्वयंपाकाची आवडच आहे पहिला. म्हणजे लहानपणापासून भगवंतांनी तुम्हाला जी कला दिलेली आहे आवड, त्याचा कला उपयोग दिलेली आहे. तुम्ही सदुपयोग करताय हा हा आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही खाऊ घालताय. खाऊ घालताय. मला जे आवडतं मी काही जरी बनवलं तरी माझ्या हातनं चांगलंच लागतं. त्यामुळे गिराईक म्हणते काही बनवा तुम्ही. मला जे आवडतंय ते मी बनवलं. तर तुमचा शॉपचा टायमिंग काय मामा? शॉपचं टायमिंग सकाळी 8 वाजता येतो, 9ला तयार होती मिसळ, 10 वाजता वडा भजी होतात आणि दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत सगळं संपून जातं. अच्छा. तेवढंच टाईम. थँक्यू सो मच मामा. थँक्यू. तर ऑडियन्सला काय सांगू शकता काय नाही तुम्ही? या पद्मावतीला या मिसळ आवडेल, ज्याला तिखट खायची सवय, ज्याला चांगली वाटेल तुम्ही बघा, येऊन एकदा म्हणजे खावा. अस्सल कोल्हापुरी अस्सल ओरिजिनल कोल्हापूरपेक्षा भारी वाटणार तुम्हाला खाल्ल्यावर. तुम्ही खाऊन बघा. तर मित्रांनो स्पेशल खंडाळे मिसळ स्पेशल. खरंच कला आहे तर सगळं काय आहे मित्रांनो. चला तर आता आपण आता मित्र आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण आस्वाद घ्यायला या पटकन, नाहीतर संपून जाईल सगळं माल मटेरियल. हां ओके. पसीना छूट. ओमकार तो उठ लवकर आता. खरं रस्ता का ना कसं आहे तिकडे ओके ना. जाऊ द्या आता आम्हाला. एवढं तुमचं साधं सिंपल दुकान आणि एवढे कस्टमर पण तुम्हाला समजून घेतात हे की नाही. सगळा सपोर्ट आहे सगळ्यांचा तुम्हाला. सगळ्या हाताने घेऊन खातील सगळे गिऱ्हाईक. छान. एवढं मित्रांनो का साधं सिंपल एवढं दुकान, ना बॅनरची गरज ना कशाची गरज. मित्रांनो शिका. धंदा करायचा असेल ना तर हे शिका, मामांकडून शिका. थोडं कळकळीची विनंती आहे तुम्हाला. मी तर करायलोच, तुम्ही पण करा बाबा. थोडं नाही याला पैसे माग, त्याचं कर्ज काढ, याचं कर्ज काढ, दुकान लायटिंगचा बोर्ड टाक, कोणतं बॅनर लाव, कोणतं काही कर, कशाची गरज नाही. तू तुझ्यातली क्वालिटी बाहेर काढ, काहीच गरज नाही. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच. थँक्यू सो मच. थँक्यू.